महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कोण कोणासोबत आहे हा प्रश्नच नाहीच, तर खरा प्रश्न असा आहे, पुढे कोण कोणासोबत जाणार. आणि याचं उत्तर शोधताना सगळ्यांच्या नजरा सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे लागल्या आहेत. कारण राजकारणात जवळीक नेहमी घोषणांनी सुरू होत नाही. कधी ती भेटीमधून दिसते, कधी चर्चांमधून, आणि कधी अचानक घडलेल्या घटनांमधून. सध्या अशाच काही घटना शरद पवारांच्या पक्षासोबत घडताना दिसत आहेत. एकीकडे शरद पवार गटातील 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ने एकत्र विमान प्रवास केला. यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की शरद पवार गट भाजपच्या जवळ चाललाय का? तर ही जवळीक खरंच वाढली तर त्याचा सर्वात मोठा राजकीय धक्का कुणाला बसू शकतो? महाविकास आघाडीला, काँग्रेसला की उद्धव ठाकरेंच्या गटाला? तर चला या सगळ्या प्रश्नांची एक एक कडी जोडत संपूर्ण राजकीय चित्र समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, आजचा दिवस शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज दिल्लीमध्ये शरद पवार गटाचे तब्बल 8 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीबाबत राजकीय तर्क लावले जात असतानाच सुप्रिया सुळे यांनी या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं. त्यांच्या मते ही भेट कोणत्याही राजकीय चर्चेसाठी नसून प्रामुख्याने डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आहे. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यास महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वावर काय परिणाम होईल? विशेषतः दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय प्रतिनिधित्वाचं गणित कसं बदलेल? हे मुद्दे केंद्रासमोर मांडले जाणार आहेत. परंतु राजकारणात कधी कधी भेटीचा अजेंडा जितका महत्त्वाचा असतो त्यापेक्षा भेटीचे वेळ आणि त्याआधी घडलेल्या घटना जास्त चर्चेत येतात. कारण गेल्या काही दिवसात शरद पवार गट आणि सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमधील संवाद सातत्याने चर्चेत आला आहे. याची सुरुवात झाली भाजप नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीपासून. या भेटीनंतर पवार गट भविष्यात एनडीएच्या जवळ जाणार का या चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. नंतर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीमुळेही राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं. आणि आता त्यात आणखी एक दृश्य चर्चेत आलंय, देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास. ही घटना स्वतःमध्ये कोणत्याही राजकीय युतीचा पुरावा नाही, मात्र मोदी भेटीच्या पार्श्वभूमीवर या प्रवासामुळे चर्चांना आणखी हवा मिळाली. या सगळ्या घडामोडींवर विरोधकांकडून ही प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पवार गट महायुतीत जाण्याच्या चर्चांवर सवाल उपस्थित करत भूमिका मांडली आहे. म्हणजेच ही चर्चा आता केवळ भाजप किंवा राष्ट्रवादीपुरती राहिलेली नाही, तर महाविकास आघाडीतील पक्षही त्याकडे गांभीर्याने पाहत आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मात्र शरद पवार गट भाजपसोबत जाण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. पवारांच्या विचारधारेत नरेंद्र मोदींच्या पक्षाला स्थान नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे एका बाजूला राजकीय जवळकीच्या चर्चा आहेत, तर दुसऱ्या बाजूला पवार गट भाजपसोबत जाणार नसल्याचेही दावे केले जात आहेत. म्हणूनच आजच्या मोदी भेटीकडे फक्त 8 खासदारांची पंतप्रधानांसोबत बैठक म्हणून पाहणं पुरेसं नाही. खरा प्रश्न असा आहे की या भेटीचा परिणाम केवळ डिलिमिटेशनच्या मुद्द्यापुरता राहणार, त्यातून भविष्यात एखादा मोठा राजकीय संकेत मिळणार आहे. आणि जर हा संवाद भविष्यात राजकीय जवळकीमध्ये बदलला तर सर्वात पहिला परिणाम होईल तो महाविकास आघाडीच्या गणितावर. कारण शरद पवारांचा प्रश्न जर भाजपच्या जवळ गेला तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. जागांचं गणित, मतांचं विभाजन आणि निवडणुकीची रणनीती या सगळ्याच गोष्टी पुन्हा बदलू शकतात. परंतु ट्विस्ट असा आहे की याचा परिणाम फक्त महाविकास आघाडीवरच होणार नाही, तर महायुतीच्या आतही नवीन समीकरण तयार होऊ शकतं. सध्या महायुतीमध्ये भाजपसोबत एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट आहे. अशा परिस्थितीत शरद पवार गट भविष्यात भाजपच्या जवळ आला तर अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही गट पुन्हा एकाच राजकीय छताखाली येण्याची शक्यता निर्माण होईल का? हा सर्वात मोठा प्रश्न असेल. आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण शरद पवारांची ताकद केवळ आमदार खासदारांच्या संख्येत नाही, महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणात, सहकार क्षेत्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेटवर्कमध्ये पवारांचं वजन आजही महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे भाजपला पवार गटाची साथ मिळाली तर काही जागांचं गणित बदलण्यापेक्षा महाराष्ट्रातील पारंपरिक राजकीय समीकरणांवरच परिणाम होऊ शकतो. मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे की
अजूनपर्यंत शरद पवार गट भाजप सोबत जाणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे आजच्या भेटीला थेट युतीची सुरुवात म्हणणं योग्य ठरणार नाही. परंतु भाजप आणि शरद पवार गटामधील संवाद, भेटीगाठी आणि राजकीय हालचाली सातत्याने चर्चेत येत असते. तर महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाला आपल्या पुढच्या राजकीय रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. आणि आजच्या मोदी भेटीत डिलिमिटेशनचा मुद्दा केंद्रस्थानी असला तरी त्यातून कोणता राजकीय संकेत बाहेर पडतो याकडेच आता सगळ्यांचं लक्ष असेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच मोदी आणि शरद पवारांचं नवं समीकरण तयार होईल का? या फक्त राजकीय चर्चा आहेत. तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.